पार्ट ऑफ स्पीचचा 6वा पार्ट आज आपल्याला शिकायचा आहे, ज्याचं नाव आहे प्रिपोजिशन्स. प्रिपोजिशन्सला आपण मराठीमध्ये शब्द, योगी, अव्ययीय असं म्हणतो. जर आपण व्यवस्थित जर स्पेलिंग जर बघितलं आपल्याला तर थोडं अजून समजायला सोपं जाईल. पहा, PRE प्रीचा अर्थ होतो पूर्वी, आणि पोझिशन्स ठिकाण, यावरून सुद्धा आपल्या व्याख्या तयार करता येते, समजून घेता येते. आता प्रिपोजिशन्स कशाला म्हणायचं? जो शब्द नाम किंवा सर्वनामाच्या पूर्वी जर येत असल आणि तो शब्द वाक्यातील इतर शब्दांशी जर संबंध दाखवत असल तर त्या शब्दाला आपण शब्द, योगी, अव्ययीय असं म्हणतो. पहा, व्याख्या कशी आहे? जो शब्द नाम किंवा सर्वनामापूर्वी, the word which is used before noun or pronoun, and that word shows the relation between other remaining words, we call it a preposition. जो शब्द नाम किंवा सर्वनामाच्या पूर्वी येतो आणि तो वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवत असेल तर त्या शब्दाला आपण प्रिपोजिशन्स असं म्हणतो, शब्दयोगी, अव्ययीय म्हणतो. इन इंग्लिश, the word which is used before noun or a pronoun and shows the relation with remaining words, we call it a prepositions. आता एक एक्झाम्पल बघू. The cow was in the garden. या एक्झाम्पल मध्ये पहा, द काऊ हे नाउन आहे आणि द गार्डन हे सुद्धा नाउन आहे. पण या काऊ या नाउनच्या अगोदर द हा शब्द नाहीये, आर्टिकल आहे, म्हणून याच्या अगोदर शब्द नाहीये. ह्या पहिल्या नाउनच्या नंतर बघूयात वाक्यातलं दुसरं नाउन कोणतं आलेलं आहे? गार्डन आलेलं आहे. गार्डनच्या अगोदर द हे आर्टिकल आहे, शब्द नाहीये. पण द गार्डनच्या अगोदर इन हा शब्द आलेला आहे, ज्याला मी सर्कल केलेला आहे. आणि इन हा काय करतो तर हा इतर शब्दांशी संबंध दाखवतो. आता कसा दाखवतो पाहूयात. द काऊ वॉज इन द गार्डन, गाय आहे, बगीच्यामध्ये होती. इन मध्ये, मध्ये इन म्हणजे मध्ये. मग इन हा शब्द आपल्याला नाउनच्या अगोदर वापरावा लागतो किंवा सर्वनामाच्या अगोदर वापरावा लागतो. आणि हा शब्द काय करतो? इतर शब्दांशी संबंध दाखवतो. म्हणजे गार्डनचा आणि काऊचा जो काही संबंध आहे तो आपल्याला इथं दाखवण्याचं काम करतो. म्हणून इनला आपण प्रिपोजिशन्स असं म्हणतो. दुसरे एक्झाम्पल पाहूयात आपण. द बुक इज ऑन द टेबल. आता या वाक्यामध्ये सुद्धा पहा, आपल्याला सांगता येईल की द बुक हे नाउन आहे आणि द टेबल हे नाउन आहे. टेबल आणि बुक यांना जोडणारा किंवा यांचा संबंध दाखवणारा शब्द ऑन आहे आणि हा ऑन शब्द या नाउनच्या अगोदर आलेला आहे, म्हणून याला आपण प्रिपोजिशन्स असं म्हणतो, शब्द, योगी, अव्ययीय असं म्हणतो. ही झाली व्याख्या आणि त्याच्यानंतर त्याची आपण 2 एक्झाम्पल इथं समजून पाहितलेले आहेत, सांगितलेले आहेत. आता इथं अजून एक लक्षात ठेवायचं की मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये जे प्रिपोजिशन्स आहेत, शब्द, योगी, अव्ययीय आहेत, त्यांच्यामध्ये काय फरक आहे ते लक्षात ठेवायचं की मराठीमध्ये जे काही शब्द योगी, अव्ययीय आहेत ते मात्र
नामानंतर येतात, परंतु इंग्रजीमध्ये प्रिपोजिशन्स मात्र त्या नामापूर्वी वापरतात, स्वतंत्र वापरतात. एक्झाम्पल बघू आपण मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये काय फरक आहे. मराठीमध्ये बघा, माझे पुस्तक टेबलवर आहे. टेबल वर आहे, इथे मी वरला अंडरलाईन केलेली आहे, वर लक्ष द्यायचं आपल्याला. आणि इंग्लिश मध्ये हेच वाक्य बघू कशा पद्धतीने आपण प्रिपोजिशन वापरलेलं आहे. माय बुक इज ऑन द टेबल. म्हणजे मराठीमध्ये जे काही प्रिपोजिशन्स आहे ते आपण नामानंतर, ह्या टेबल हे नाउन आहे, या टेबल नंतर वापरलेलं आहे वर, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ऑन म्हणतो. परंतु इंग्रजीमध्ये मात्र ते नामा अगोदर वापरलेला आहे. हा फरक आपण इथं लक्षात ठेवायचा. हा इंग्रजीतल्या आणि मराठीतल्या शब्दयोगी अव्यय कुठे येतात, त्यांचा मध्ये काय फरक आहे, हा आपण इथं पाहिलेला आहे. यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की इंग्रजीमध्ये एकूण प्रिपोजिशन्स किती आहे. इंग्लिशमध्ये एकूण 124 प्रिपोजिशन्स आहेत. In English there are 124 prepositions and they are classified into 3 categories. आता याचे काही टाइप्स पडत नाही, परंतु या 124 शब्दांचं वर्गीकरण मात्र 3 गटामध्ये केलेलं आहे. ते 3 गट कोणते आहेत ते पाहायचं आहे आपल्याला. पहिला आहे सिंगल वर्ड प्रिपोजिशन. दुसरा आहे तो म्हणजे वर्ब और adjective but preposition. आणि तिसरा जो आहे तो आहे कॉम्प्लेक्स प्रिपोजिशन्स. पहा, जे काही 124 आपले प्रिपोजिशन्स आहेत. In English there are 124 prepositions and they are classified into 3 categories. The first one is that single word preposition, म्हणजे एकच शब्द असतो आणि तो प्रिपोजिशन म्हणून तिथे आलेला असतो. त्यानंतर verb or adjectives but preposition, काही हे मात्र क्रियापद असतात, विशेषण असतात, परंतु वाक्यामध्ये मात्र ते प्रिपोजिशन्सचं काम करतात. आपल्याला दिसायला ते वर्ब दिसतं, ऍडजेक्टिव्ह दिसतं, परंतु ते ऍडजेक्टिव्ह आणि वर्ब म्हणून तिथं काम करत नाही, तर तिथं ते प्रिपोजिशन म्हणून काम करतं. म्हणून याला आपण म्हणलेलं आहे, दुसरा जो काही क्लासिफिकेशन आहे आपला, वर्ब और ऍडजेक्टिव्ह बट प्रिपोजिशन. तो क्रियापद असू शकतो किंवा विशेषण आहे, परंतु त्या वाक्यामध्ये मात्र तो शब्द प्रिपोजिशनचं काम करतो. म्हणून याला आपण वर्ब और ऍडजेक्टिव्ह बट प्रिपोजिशन असं म्हणतो. आणि तिसरा जो काही गट केलेला आहे कॉम्प्लेक्स प्रिपोजिशन. कॉम्प्लेक्स प्रिपोजिशन कशाला म्हणतो की जसं 2 किंवा 2 पेक्षा जास्त शब्दांचा उपयोग करून शब्द एकत्र केलेले असतात. एक्झाम्पल सांगता येईल तुम्हाला. आता बघूयात याच्यामध्ये कॉम्प्लेक्स एक्झाम्पल सांगायला. इन व्ह्यू ऑफ, हे एक्झाम्पल बघा, इथे एक आयन आहे, त्याच्यानंतर व्ह्यू आहे, त्याच्यानंतर ऑफ आहे. या 3 शब्दांचा एकत्रितरित्या वापर केलेला आहे आणि म्हणून हा जो शब्द आहे हा येतो कॉम्प्लेक्स प्रिपोजिशन्स मध्ये. तर अशा पद्धतीनं आपले 124 जे काही शब्दयोगी अवयव आहेत हे अशा 3 गटामध्ये यांची विभागणी करण्यात आलेली आहे. आता आपल्याला हे 124 शब्द इथं काही सगळे सांगता येणार नाहीत. आता त्याच्यातले फार तर 1-2 सिंगल वर्ड प्रिपोजिशन मध्ये कोणते येतात, जसं बट आहे, इन आहे, ऑन आहे, etc. बट आहे, इन आहे, ऑन आहे, अबव आहे, अबाउट आहे, अक्रॉस आहे, आफ्टर आहे, अगेन्स्ट आहे, बाय आहे, डाऊन आहे, अप आहे,
इनटू आहे, विथ आहे, विदाऊट आहे, ETC करून टाकायचे. हे सिंगल वर्ड असतात. म्हणजे बट हा सिंगल शब्द आहे, इन हा सिंगल शब्द आहे. याची उदाहरणं सांगत असताना आपल्याला काही उदाहरणं असे सांगता येतील बघा, की ज्याच्यामध्ये अनलाईक, एक्झाम्पल दुसऱ्याचं अनलाईक आहे, UNLIK. आता अनलाईक हा क्रियापद किंवा विशेषण म्हणून काम करू असतो. अनलाईक म्हणजे विशेषण आहे, परंतु वाक्यामध्ये मात्र वापरताना आपण प्रिपोजिशन म्हणून ते वापरत असतो. याच्यामध्ये कोणकोणते येतात? वर्ब्स और ऍडजेक्टिव्ह. बट प्रिपोजिशन मध्ये बघा, एक्सेप्ट आहे, अनलाईक आहे, कन्सर्निंग आहे, पेंडिंग आहे, फॉलोइंग आहे, इन्क्लुडिंग आहे, लाईक आहे, नियर आहे, असे आपल्याला शब्द योगी अवयवामध्ये दुसरा जो काही गट आहे त्याच्यामध्ये येतात. आणि कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला मी एक उदाहरण सांगितलं, इन व्ह्यू ऑफ आहे. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल अप टू आहे, ऍज फॉर आहे, सच ऍज आहे. त्यानंतर ऑन अकाउंट ऑफ आहे, आउट ऑफ आहे, ऍज टू आहे, इन व्ह्यू ऑफ आहे, इन्स्टेड ऑफ, ओविंग टू, टुगेदर, विथ, ऑन टू, ड्यू टू, एक्सेट्रा असे जे काही शब्द आहेत ते कॉम्प्लेक्स प्रिपोजिशन मध्ये येतात. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की हे 3 गटामध्ये बघितल्याच्या नंतर आपल्या सगळ्यात महत्वाचं आहे की या प्रिपोजिशन्स वाक्यामध्ये कुठे कुठे येऊ शकतात. प्रिपोजिशन्स वाक्यामध्ये 3 ठिकाणी येऊ शकतात. प्रिपोजिशन्स ऑफ प्रिपोजिशन्स, ज्याला आपण म्हणू शकतो पोजिशन्स ऑफ प्रिपोजिशन्स ऑफ प्रिपोजिशन्स. म्हणजे वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कुठे कुठे येऊ शकतात. तर लक्षात ठेवायचं एकदम ऍट द बिगिनिंग, ऍट द बिगिनिंग. दुसरं सांगता येईल इन द मिडल. आणि तिसरं आपल्याला सांगता येईल किंवा ऍट द एंड. तर प्रिपोजिशन वाक्यामध्ये 3 ठिकाणी येऊ शकतात. एकदम वाक्याच्या सुरुवातीला, वाक्यामध्ये किंवा वाक्याच्या शेवटी. उदाहरण तुम्हाला एक एक समजून सांगतो मी, किंवा वाक्याच्या सुरुवातीला कुठलं कशा पद्धतीनं प्रिपोजिशन येऊ शकतं. एक्झाम्पल बघा, ऍट द बिगिनिंग तर होम, विथ होम, whom do you want to travel? Do you want to travel? TRAVEL. आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे. बघा हे वाक्य आहे. या वाक्यामध्ये सुरुवातीला विथ हा शब्द वापरलेला आहे आणि विथ हा आपला प्रिपोजिशन आहे. म्हणून प्रिपोजिशन वाक्याच्या सुरुवातीला सुद्धा येऊ शकतो हे आपल्याला या वाक्यावरून कळालं. विथ होम डू यू वॉन्ट टू ट्रॅव्हल. त्यानंतर वाक्याच्या मध्ये ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. एक्झाम्पल बघू आपण तरी पण. द बुक इज ऑन द टेबल. आता हे वाक्याच्या मध्ये आलेलं आहे, इन द मिडलला आलेला आहे ऑन. आणि शेवटी ऍट द एंड म्हणजे वाक्याच्या शेवटी कशा पद्धतीनं प्रिपोजिशन येऊ शकतं त्याचं एक्झाम्पल मी सांगतो. दिस इज द हाऊस, HOUSE. दिस इज द हाऊस आय टोल्ड यू अबाउट. आय टोल्ड यू अबाउट. आता या वाक्यामध्ये अबाउट हे प्रिपोजिशन म्हणून काम करते, परंतु ते वाक्याच्या शेवटी आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला सांगता आलं पाहिजे किंवा प्रिपोजिशन्स 3 ठिकाणी येऊ शकतात. वाक्याच्या सुरुवातीला, वाक्यामध्ये आणि वाक्याच्या शेवटी. तर अशा पद्धतीनं हा प्रिपोजिशन्स आपला जो काही 6वा पार्ट आहे पार्ट ऑफ स्पीचचा तो आपण इथं पाहिलेला आहे. बघा प्रिपोजिशन्स सगळ्यात महत्वाचे ते 124 शब्द ते आपल्याला काढणं, त्यांचे अर्थ माहित असणं आणि त्यांचा वाक्यामध्ये कशा पद्धतीनं उपयोग करता येतो ते आपल्याला शिकणं फार गरजेचं आहे. फक्त व्याख्या आणि कशा पद्धतीनं ते 3 ठिकाणी येऊ शकतात, ऍट द बिगिनिंग, इन द मिडल अँड द
8 आणि त्या 124 शब्दांचं आपल्याला त्याचं वर्गीकरण करता आलं पाहिजे. सिंगल वर्ड कोणता आहे, व्हर्ब बट प्रिपोजिशन्स किंवा ऍडजेक्टिव्ह बट प्रिपोजिशन, आणि तिसरा जो आपला गट केलेला आहे तो म्हणजे कॉम्प्लेक्स प्रिपोजिशन. ते 3 गटामध्ये आपल्याला ते 124 शब्द टाकता आले पाहिजे. तर हा आजचा आपला प्रिपोजिशनचा भाग आपण इथं पाहितलेला आहे.